बातमी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाची आहे। त्यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपल्या उत्पन्नाचा स्रोत काय असा सवाल विचारलेला आहे। अनेक आरोप देखील यावेळेस त्यांनी केलेले आहेत। अजित पवारांच्या उत्पन्नाचा स्रोत विचारत सर्व नेत्यांचे 2018 पर्यंतचं वार्षिक उत्पन्नच अंजली दमानिया यांनी समोर आणलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंनी मातोश्री 1 मातोश्री 2 बांधण्यासाठी पैसे कुठून आणले असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे। तर अंजली दमानिया यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संपत्ती 2018 मध्ये 61 लाख इतकी होती। फडणवीसांची 2018 मध्ये 25 लाख इतकी संपत्ती होती असं यावेळेस दमानिया यांनी आरोप करताना म्हटलंय। 2022 मध्ये अजित पवारांकडे 80 लाख इतकं उत्पन्न इतकी संपत्ती त्यांची होती। सुनेत्रा पवारांकडे 2022 मध्ये 4 कोटी 22 लाख होते। सुनील तटकरेंकडे 2018 मध्ये 28 लाख इतके त्यांचं उत्पन्न होतं, इतकी संपत्ती होती। तर सुप्रिया सुळेंकडे 1 कोटी 78 लाख इतक्या संपत्तीचा पुरावा त्यांनी समोर आणलेला आहे। 2017 मध्ये 4,36,000 इतकं उद्धव ठाकरेंचं उत्पन्न होतं असं देखील यावेळेस अंजली दमानिया यांनी म्हटलंय। हे तुम्हाला त्यांच्या शिक्षणाबद्दलचे डिटेल्स, ते काही 10वी पास अर्थमंत्री नाही आहेत जसे आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत। संवाद यात्रा काय जनसन्मान यात्रा ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या, त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते, माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो, हा पैसा येतो कुठून?